नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत राहूचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेत. आज आपण तुळ रास आणि तुळ लग्नांच्या जातकांसाठी राहूचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती. दिनांक 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू या दोनही ग्रहांनी आपले राशी परिवर्तन केलेले आहे. हे दोन ग्रह हे बरोबर एकमेकांच्या समोर असतात आणि म्हणूनच हे दोघं एकाच वेळी राशी परिवर्तन करत असतात. त्याचबरोबर हे ग्रह वक्री असतात, म्हणजे हे ग्रह राशी परिवर्तन करताना पुढील राशीतून मागील राशीमध्ये प्रवेश करतात. राहू हा ग्रह मायावी ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वाधिक पापग्रह म्हणून याची गणना केली जाते. हा ग्रह आयुष्यामध्ये भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे. राहूची दृष्टी ही सुद्धा विच्छेदात्मक मानली जाते आणि कुंभ रास ही राहूची स्वतःची राशी आहे. कलियुगामध्ये राहूचे प्राधान्य असलेले दिसून येते. हे त्याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. त्यामुळे सर्व जगतावर सध्या राहूचेच अधिपत्य आहे. असा हा राहू तुळ रास आणि तुळ लग्नांच्या जातकांसाठी कोणते राशीफल घेऊन येणार आहे याची ज्योतिषीय चर्चा आपण पाहणार आहोत. तुळ रास आणि तुळ लग्नांच्या जातकांसाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण पंचम भावातून होत आहे. पंचम भावातून गोचर करत असलेल्या या राहूची दृष्टी नवम भाव, एकादश भाव आणि लग्न भाव या भावावर पडत आहे. पंचम भावामध्ये हा राहू आहे. हा भाव विद्या, संतती आणि भावनांचा भाव आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा अडचणीत आणणारा असू शकतो. मन भरकवणारा, चुकीच्या मार्गावर नेणारा असा हा राहू आहे. परंतु त्याचबरोबर परदेशी जर प्रवास करणार असाल तर त्यामध्ये हा राहू तुम्हाला लाभप्रद ठरणारा आहे. राहूची 7वी दृष्टी ही तुमच्यासाठी लाभभावावर पडत आहे. लाभ तर मिळणार आहेत, परंतु तुमच्या इच्छा सुद्धा या कालखंडामध्ये तीव्रतेने जागृत होताना दिसत आहे. म्हणून सतर्क राहणे हे सुद्धा गरजेचे आहे. कोणत्याही शॉर्टकटद्वारा तुम्हाला धनागमनाचे योग दिसत असले तरी त्यापासून सावध राहा. जर कोणी भुरळ घालत असेल तर त्यापासून सुद्धा सावध राहा. कारण राहू हा मायावी आहे. हा कधी घात करेल हे सांगता येणार नाही आणि म्हणूनच प्रामाणिक राहा, धैर्याने वागा. आणि राहूची 9वी दृष्टी ही तुमच्या लग्नावर म्हणजे लग्न भावावर पडत आहे. हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाव आहे आणि या भावावर राहूची पापदृष्टी असल्याने या कालखंडात आत्मप्रौढीपासून स्वतःला दूर ठेवा. अहंकार हा देखील तुम्ही या कालखंडात त्याग करणे हे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर ओव्हर कॉन्फिडन्स यापासून सुद्धा तुम्ही स्वतःला दूर ठेवा. मानसिक द्वंद्व आणि चिंता या कालखंडात वाढलेल्या दिसून येऊ शकतात. पंचम भाव हा तुमच्या भावनांचा, सृजनाचा भाव आहे, विद्येचा भाव आहे, संततीचा भाव आहे आणि तुमच्या विचारांचा सुद्धा भाव आहे. या कालखंडात तुमचे भावविश्व हे आकर्षित होणार आहे, परंतु भ्रमितही असणार आहे. प्रेमामध्ये आकर्षण हे असणार आहे. त्यामुळे चटकन कोणावर विश्वास ठेवू नका. आकर्षण आणि प्रेम यातील फरक तुम्ही या कालखंडात ओळखू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल असलेला दिसत नाही. मुख्यतः जे विद्यार्थी लहान वयोगटातील आहेत त्यांच्यासाठी हा राहू त्यांना भ्रम निर्माण करू शकतो किंवा त्यांचे लक्ष हे अभ्यासात लागणार नाही. खोडकरपणा वाढीस लागलेला त्यांच्यात दिसून येत आहे आणि त्यासाठी सुसंगतीत राहणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि अशा पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवणे हे गरजेचे असणार आहे. जे विद्यार्थी परदेशी जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि तशी इच्छाही तुमच्या मनामध्ये जागृत होताना दिसत आहे. परंतु त्यांनी सुद्धा सावध राहणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंचमातील राहू हा संततीविषयक चिंता निर्माण करणारा आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या संततीची काळजी घेणे आणि त्यांच्याकडे लक्ष पुरवणे हे गरजेचे असणार आहे. प्रेमी जीवनामध्ये अस्थिरता निर्माण करणारा हा ग्रह आहे. कारण राहू पंचम भावात आहे आणि तो भ्रम निर्माण करतो आणि त्यासाठी प्रामाणिकपणे राहणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. दाम्पत्य जीवन सुद्धा कलहाची शक्यता हे घेऊन येत आहे. त्यामुळे मानसिक अस्थिरता ही तुम्हाला दिसून येणार आहे. भ्रमकारक असलेला हा ग्रह विद्याभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये
हा भ्रम निर्माण करणार आहे. जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये रुची तर वाढणार आहे, परंतु त्यांना वेगवेगळे चॉईस सतत खुणावत राहत असलेले दिसत आहेत आणि त्यामुळे तुम्ही गोत्यात येऊ शकतात किंवा अभ्यासाकडे तुमचे मन हे लागणार नाही. तुमचे लक्ष हे भरकटण्याची सुद्धा इच्छा तक्रारी या कालखंडात असू शकतात. त्यासाठी आपले मन एकाग्र करणे हे गरजेचे असणार आहे. त्यासाठी तुम्ही मेडिटेशन, प्राणायाम, जपजाप्य यांचा आधार घेऊ शकता. विद्यार्थ्यांना ऐनवेळी निर्णय बदलणे किंवा पाठ केलेले लक्षात न राहणे अशासारख्या समस्या सुद्धा उद्भवू शकण्याची शक्यता हा राहू निर्माण करत आहे. जे जातक मीडिया क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, इंटरनेट, AI अशासारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत की जे मनोरंजन करतात, त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड चांगला असणार आहे आणि त्यांना यात यशही मिळताना हे दिसत आहे. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये राहू हा शुभ स्थितीत आहे, कारक आहे, त्यांना राहूचे हे गोचरीचे भ्रमण शुभ रीतीने व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे आणि त्यांच्यातील क्रिएटिव्हिटीला वाव मिळणार आहे. परंतु ज्यांच्या कुंडलीत म्हणजे मूळ कुंडलीत राहू जर अशुभ असेल, अकारक असेल, अशा वेळी त्यांना राहूचे हे गोचरीचे भ्रमण त्रासदायक सुद्धा ठरू शकते आणि त्यासाठी उपाय म्हणून त्यांनी या कालखंडामध्ये श्री शंकराची आराधना करावी. त्याचबरोबर काळ्या वस्तूंचे दान करावे आणि त्याचबरोबर त्यांनी गरजूंना मदत केल्यास सुद्धा राहूचे अशुभत्व त्यांना कमी होऊ शकते. ज्यांना राहू अशुभ फळे देत आहे त्यांनी शक्य असल्यास राहूच्या बीजमंत्रांचा जप करणे हे सुद्धा त्यांच्यासाठी लाभप्रद ठरताना दिसत आहे. राहूचा बीजमंत्र हा ओम राम राहवे नमः असा आहे. या मंत्राचा दररोज संकल्पपूर्वक 108 वेळा केलेला जप हा तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. ज्यांना शक्य नाही ते हा मंत्र ब्राह्मणद्वारा सुद्धा करून घेऊ शकतात. त्यायोगे राहूचे अशुभत्व कमी होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे आणि स्वास्थ्याची विचार करता ज्यांना पचनसंस्थेचे विकार आहेत किंवा डायजेशन संबंधी विकार आहेत त्यांनी आपल्या आहाराची योग्य ती काळजी घेणे हे गरजेचे आहे आणि मानसिक स्वास्थ्य बिघडून देऊ नये हे सुद्धा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा रीतीने आज आपण राहूचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेमध्ये तुळ रास आणि तुळ लग्नांच्या जातकांची चर्चा केलेली आहे. पुढील भागामध्ये आपण वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्नांच्या जातकांना राहूचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची चर्चा करणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.